सांगलीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलेली आहे। सोशल मीडियावर ओळख वाढवून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेत। सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे। सांगली पोलिसांकडून आरोपी तुकाराम सांगोलकरला अटक करण्यात आलेली आहे असं कळतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, अल्पवयीन मुलगी होती आणि सोशल मीडियावरून ओळख काढून अशा पद्धतीने तिच्यावर अत्याचार करण्यात आले। संबंधित आरोपी आता नेमका कुठे आहे आणि त्याच्यावर कारवाई कधी होणार? नक्कीच रिद्धी, समाज माध्यमातून ओळख काढून प्रेमाचे मेसेज पाठवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे। पीडितेने संशयित तुकाराम सांगोलकर याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। संशयितानं समाज माध्यमातून तरुणीशी ओळख वाढवली होती। त्यानंतर तिच्याशी ओळख वाढवून प्रेमाचे मेसेज पाठवून तिला मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगरावर नेऊन त्या ठिकाणी बलात्कार केल्याची घटना घडली आहे। त्यानंतर वारंवार बलात्कार करून प्रकरण घरी सांगितल्यास आई वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी देखील धमकी दिली आहे। तसेच वारंवार होत असणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने तुकाराम सांगोलकर याच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी त्याला आता अटक केली आहे। 40 वर्षाचा हा तुकाराम आहे, ज्याने समाज माध्यमातून तिच्याशी ओळख वाढली होती। त्यानंतर दंडोबा डोंगर असेल आणि अन्य ठिकाणी तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले। रिद्धी जी, स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।